लाडकी बहीण योजनेसाठी आज नागपुरामध्ये रेशीम बागमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे। मोठ्या संख्येने लाडकी बहीण या ठिकाणी उपस्थित आहे। सोबतच आपल्यासोबत आदिती तडकेजी आहे। ताई, काय सांगाल हे गर्दी बघून? आपण इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, महिलांमध्ये एक प्रकारे उत्साह दिसून येतो, काय सांगाल? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केल्यापासूनच महिलांमध्ये एक वेगळा आनंद आणि उत्साह आम्हाला पाहायला मिळाला। आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये 1 जुलै ते 31 जुलै या महिन्यातल्या ज्या पात्र लाभार्थी होते त्यांच्या पहिला लाभ वितरण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आणि आज नागपूरमध्ये या वचनपूर्तीचा दुसरा सोहळा आयोजित होत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ऑगस्ट महिन्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून ज्या लाभार्थी महिलांनी आपले अर्ज दाखल केले त्यांचा लाभ वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येने महिला कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांच्याकडून या योजनेचा लाभ मिळाल्याचा आनंद व्यक्त होताना दिसत आहे। मी अनेक माता भगिनींसोबत संवाद साधला आणि अनेकींनी मला 3000चं जे DBT झालं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये 17 ऑगस्टला, त्याच्यातून आपण काय काय केलं आणि बऱ्याच दिवसांपासून काय काय त्यांच्या इच्छा अपूर्ण होत्या आणि तो जो मिळालेला लाभ आहे त्याच्यातनं त्यांनी ते पूर्ण केलं, याचा हे ऐकून आम्हाला नितांत आनंद आहे। वेगळा अनुभव तुम्ही महिलेकडून ऐकला असा, जे 3000 त्याने काहीतरी वेगळा अनुभव घेतला, काहीतरी वेगळं केलं? मला एका महिलेने सांगितलं, मी तिच्यासोबत संवाद साधत असताना, की माझी बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की माझी स्वतःची सायकल असावी आणि मला 3000 ज्या वेळेला DBT झाले त्यावेळेला मी पहिली ती सायकल विकत घेतली आणि आता मला बाजारात जाताना किंवा माझ्या एकंदरीत रोजच्या प्रवासामध्ये ती सायकल मला उपयुक्त ठरत आहे। त्यामुळे ऐकून मनाला खूपच आनंद आणि समाधान वाटलं की अशा पद्धतीची त्यांची दैनंदिन गरजसुद्धा आम्ही या योजनेच्या माध्यमातून भागवू शकलो। आज या ठिकाणी जे गर्दी बघत आहोत, गर्दी कुठेतरी इतकी मोठ्या प्रमाणात होता की अपुरी लोक महिलांना बसायला जागा मिळत नाही असं वाटत आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी दिसत आहेत। नाही, उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण बघत असाल तर या कुठेही जाणून बुजून किंवा कुठेही इच्छेविरुद्ध नाही आहेत, सगळ्या स्वइच्छेने आलेल्या आहेत। जो प्रतिसाद मिळतोय याच्यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच जाणवत आहे। त्याच्यामुळे जागा आम्ही आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत। आमचा अंदाज होता की साधारणपणे 40,000 महिला या ठिकाणी जमतील, पण आत्ता तो आकडा 40,000 पेक्षा अधिक झालेला आहे आणि त्याच्यामुळे अधिकाधिक महिलांना चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीची वाढीव सोय करण्याचा आम्ही तो प्रयत्न करत आहोत। तर हे होते, यांनी सांगितलं की या ठिकाणी जी जागा अपुरी पडतात आम्ही जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की 40,000 महिलांची अपेक्षा होते, पण सहपूर्तीनं त्यापेक्षा अधिक महिला या ठिकाणी उपस्थित आहे, त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये याची देखील लक्षात देत असल्याचे आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे। कॅमेरामन सचिनसह मी निलेश जहाट, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।